माझं नाव वंदना. मी आज माझ्या कुकिंग चॅनलवर शेव उसळ बनवते आहे. गुजरात मध्ये ही शेव उसळ फार फेमस आहे. तुम्ही घरी बनवून बघा. आता आपल्याला शेव उसळ साठी लागणारे साहित्य, मी याच्यामध्ये वटाणे आणि थोडे चणे टाकले होते. ते 7 ते 8 तास भिजवू दिले आणि 2 शिट्ट्या कुकरच्या घेऊन त्याला शिजवून घेतलं. त्यात लागतं कांदे, लसण, थोडं अद्रक आणि हा याचा मसाला आहे, शेव उसळचा मसाला आहे तो. ते मी हे पॅकेट वापरलं, इकडचं गुजरातचं फेमस पॅकेट आहे. आणि त्यामध्ये थोडं आपण चण्याचं पीठ टाकूया. 2 चमचे चण्याचं पीठ घेतलं पोहे खायचं, आणि टमाटे आणि कोशिंबीर आणि थोडी हळद आणि थोडं लाल तिखट आणि जिरा. आता आपण कढई ठेवली आहे, त्यामध्ये आता आपण टाकूया तेल. आता थोडं टाकायचं त्यात अद्रक आणि लसूण. कांद्यांना छान असं गुलाबी होऊ द्यायचा, गुलाबी रंग येतो छान असे. त्याला छान तेलामध्ये गुलाबी रंग आला की आपल्याला कळतं की कांदे छान असे तेलात भाजले गेले. आणि थोडे लसूण होते साईडला काढून ठेवलेले, ते लसूण आणि लाल चटणी, आपली घरची चटणी टाकली, कांडून टाकायची. म्हणजे कांडल्यामुळे कसं स्वाद खूप छान आहे. छान असा सुगंध यायला लागला समजायचं की तिखट आपलं खूप छान तळलं गेले, लसूण आणि तेल, लसूण आणि तिखट. आता मी त्यामध्ये काय टाकणार, थोडं चण्याचं पीठ, 2 चमचे पोहे खायचे चणे घेतले, चण्याचं पीठ घेतलंय, आपलं बेसन पीठ, आणि ते आता त्याच्यात आधी पण भाजून घ्यायचं. भाजल्यामुळे कसं त्याचा स्वाद फार वेगळा येतो. कोणी कोणी असंही टाकून देतं, पण आपण भाजून घ्यायचं. आणि मग मी 2 टमाटे कापले, त्यात मी 1च टमाटा टाकणार, अर्धा टाकून दिला आणि त्याला छान असं परतू द्यायचं. आणि आता थोडं टाकायचं मीठ, कारण आपण हे शिजवताना थोडं मीठ टाकतो म्हणून मी थोडंच टाकते. मिठामुळे कसं असतं, टमाटे आपले थोडे सैलून जातात. आणि आता स्लो फ्लेम करायचा आणि छान असं त्याला परतू द्यायचं. त्याला आता तेल सुटेल बघा तुम्ही, असं छान असं तेल सुटलं तर समजायचं की आपला मसाला खूप छान झाला. यात थोडी कोशिंबीर आपण मसाल्यातच टाकायची, त्याच्याने स्वाद खूप छान येतो. हे बघा आता तेल सुटलं दिसतं तुम्हाला आजूबाजूला कढईला तेल सुटलेलं. मग त्यामध्ये काय करायचं, आपण जे हे चणे वटाणे भाजले होते, चणे थोडे टाकून वटाणे, ते पाणी फेकायचं नाही, ते पाणी याच्यात उपयोग करायचं, त्याच्याने स्वाद वेगळा येतो. टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. आणि जो आपण मसाला आणलेला असतो तो आता थोडा वरून टाकायचा, म्हणजे त्याचा स्वाद फार वेगळा येतो. आता हे पाणी गरमच होतं, ते जास्त गरम झालं की थोडं उकळ आला की त्यामध्ये आपण हे टाकलेले चणे वटाणे टाकायचे. थोडे चणे टाकले होते मी आणि वटाणे. याला खूप छान असं होऊ द्यायचं. तोपर्यंत मी आता तरी बनवेल. तरी बनवावी लागेल. आता छान अशी तरी बनवून टाकून खाण्यासाठी आपण तरी बनवू. आता आपल्याला बनवायची तरी. तर तरीसाठी काय लागणार, थोडे कांदे, 1 कांदा घेतला, लसूण घेतले आणि 1 पोहे खायचा चमचा असतो तो, एवढी चटणी घेतली, आपली घरात वापरायची चटणी. आता मी कढई ठेवली आहे आणि त्याच्यात मी आता तेल नॉर्मली जिरं द्यायचं थोडं, आणि मी तुम्हाला दाखवलं होतं की मी लसूण आणि चटणी मी तिला अशी छान अशी खलबत्त्यामध्ये खांडून घेतली खलबत्त्यात, आणि ती आता त्याच्यात टाकायची. तरी बनवायची. तरी वरून टाकण्यासाठी तरी लागते, तर ती आपण तरी, कोणी कोणी कांदे नाही टाकत, पण आपण कांदे टाकले तर त्याचा स्वाद थोडा वेगळा येतो, म्हणून मी थोडे कांदे टाकले. तुम्हाला नाही टाकायचं तर तुम्ही खाली लसूण
तेलामध्ये करून घ्यायचं तिखट छान असं परतवून घ्यायचं. आता त्यात थोडं मीठ टाकते. मिठामुळे कसे कांदे सैल पडून जाते, गळून जातात. आणि त्यात आपल्याला घालायचं पाणी. छान अशी तरी आता तिला उकळ आला की छान अशी होऊ द्यायची. नंतर आपण गॅस बंद करायचा.